पावसाचं दुर्भिक्ष असणाऱ्या लातूर जिल्ह्यात बोरवेलच्या माध्यमातून मोठ्या वेगानं पाणी उपसा होतोय। त्यामुळे अनेक बोरवेल बंद पडल्या असून नव्या बोरवेल्सना अतिशय खोलवर पाणी लागतंय। भूगर्भातला पाणी साठा वेगानं संपत असल्यानं त्यावर जलपुनर्भरणा हाच शाश्वत उपाय असल्याचं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांच्या लक्षात आलं। मग त्यांनी तांत्रिक माहिती घेऊन घरोघरी बोर पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेतलाय। लातूरच्या अष्टविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेतल्या सदस्यांनी जेमतेम 30,000 रुपयांच्या खर्चात बोर पुनर्भरणा करून आपलं पाणी स्वतःच तयार करण्यात यश मिळवलंय। आज आपण छतावरचं पाणी बोरवेलमध्ये कसं पुनर्भरण करायचं याची माहिती जाणून घेण्यासाठी लातूरला जाणार आहोत। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या लातूर इथल्या कार्यकर्त्यांनी दुष्काळाला तोंड देण्यासाठी समाजात मोठं अभियान सुरू केलंय। नदी खोलीकरण रुंदीकरणाबरोबर लातूर शहरात बोरवेल पुनर्भरणाबाबत जनजागृती आणि तांत्रिक मदत केल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून आलाय। लातूर शहरातल्या अष्टविनायक गृहनिर्माण संस्थेतल्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं। ॲडव्होकेट वैशाली संगनवार आपल्या सोसायटीतला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत होत्या। रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये पूर्ण माहिती घेतली आम्ही त्याबद्दल आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की रेन वॉटर हार्वेस्टिंग ही जी सुविधा आहे ती आम्ही घ्यायला पाहिजे, ज्यामुळे आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही। आणि त्याच्यामध्ये सर्वांनी मिळून आम्ही जे पण आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जे आम्ही खर्च आहे ते सर्वांनी घेऊन आणि त्याची सुविधा घेतली। ॲडव्होकेट वैशाली यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तज्ज्ञ सदस्यांपुढे अष्टविनायक सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी मदत मागितली। आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते आणि इंजिनियर ओमप्रकाश खानापुरे तसंच संजय गायकवाड यांनी या कामात पुढाकार घेतला। जर आपण विचार केला आणि लातूर शहराची आजची लोकसंख्या जर बघितली 4 ते 5 लाखाच्या दरम्यान लोकसंख्या आहे। एवढ्या पूर्ण लोकसंख्येला पाणी किती लागतं ह्याचा जर सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला आणि सध्या लातूर शहराला महापालिकेमार्फत होणारा पाणी पुरवठा मांजरा धरणातून प्रामुख्यानं होत आहे आणि तिथली आजची पाण्याची साठवण प्रत्यक्ष किती आहे त्याचा जर विचार केला आणि तिथून येणारं पाणी प्रत्येक नागरिकाच्या घरात नळावाटे जेवढं उपलब्ध होतं त्याचा जर विचार केला तर परिस्थिती फारच बिकट आहे। या पाण्यावर उपाय करण्यासाठी म्हणून आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे जल पुनर्भरणाचे कार्यक्रम हाती घेण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे सर्व जनतेला आवाहन करण्यात आलं की आपलं स्वतःच्या घरावर छतावरचं पाणी पुनर्भरणाद्वारे बोरद्वारे सोडून सगळं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी किंवा तेच पाणी उपयोगात कसं आणता येईल याचं मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही आवाहन करण्यात आलं। त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आमचे मित्र मंत्रीनगरमधले श्री खानापुरे साहेब यांनी प्रतिसाद देऊन त्यांनी सांगितले की आमच्या घराचा आपण बोर पुनर्भरण करून घेऊ। बोरवेलच्या माध्यमातून वेगाने उपसा होणारा पाणीसाठा जमिनीतून कमी होत चाललाय। हा साठा जेव्हा संपेल त्यावेळच्या पिढीला मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल ही गोष्ट या स्वयंसेवकांच्या लक्षात आली। बोर घेतल्यामुळं जमिनीतल्या पोटातलं पाणी जे काही उपसा करत आहोत 200, 300, 500 वर्षापूर्वी ते जमिनीच्या पोटामध्ये मुरलेलं आहे आणि आजच्या घडीला असलेल्या बोरमधून त्याचा उपसा केल्यामुळं जे काही पाणी संपलेलं आहे काही मर्यादेनंतर पुन्हा ते एखादं कोरडं सुद्धा पडू शकतं। पुढची पिढी जर बघितली आपले मुलं किंवा आपल्या मुलांचा काळ जर आपण विचारधन गेला जस्ट आपले डोळे बंद करून विचार केला फक्त कल्पना केली की त्यावेळेस त्यांनी आहेत आणि त्यांना पाणी उपलब्ध होत नाहीये। त्यांच्याकडे इन्कम सोर्स आहे, ते वेगवेगळे व्यवसाय करतील, पैसे कमवतील, पण पैसे किती जरी असले तरी ते पाणी तयार करू शकत नाहीत। म्हणून बँक हा विषय म्हणल्यानंतर सर्वात प्रथम माझ्या मनामध्ये वॉटर बँक हा विषय येतो आणि त्या बँकेमध्ये जेवढा तुम्ही संचय जास्तीत जास्त कराल तेवढं पुढच्या पिढीसाठी अति आवश्यक बाब आहे असं मला वाटतं। अष्टविनायक कॉलनीत प्रत्येक घरात बोरवेल्स आहेत। या बोरवेल्स पुनर्भरण करण्यासाठी छतावरून पडणारं पाणी बोरवेल्समध्ये सोडण्यापूर्वी त्याचं शुद्धीकरण करणारी यंत्रणा बसवून घेण्यात आली। प्रत्येक रो हाऊसला 3 आउटलेट आहेत। छतावरून पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी 3 आउटलेट साधारण केलेले आहेत। या प्रत्येक रो हाऊसच्या 3 आउटलेटचं पाणी आम्ही एक PVCचा हॉरिझॉन्टल पाईप ज्याचा व्यास 6 इंच आहे ते
सोसायटीच्या उत्तर बाजूला गेटच्या जवळच बोर आहे. त्या बोरच्या जवळ फिल्टरची आणि सिंटेक्समध्ये पाणी साठवण्याचं सोय केलेली आहे. सर्वात प्रथम रो हाऊसच्या छतावरून आलेलं पाणी हॉरिझॉन्टल पाईपमध्ये एकत्रित गोळा करण्यात आलेला असून हॉरिझॉन्टल पाईपमधून पहिल्यांदा सिंटेक्स मध्ये पाणी गोळा झालं की ते फिल्टरद्वारे बोरमध्ये ते पाण्याची पुनर्भरण होते. एकूण छताचे क्षेत्रफळ सर्व रो हाऊसचे 4100 वर्ग फूट असून मागच्या वर्षीचा सरासरी झालेला पाऊस 600 ते 650 मिलीमीटर जर बघितला तर ह्या बोरमध्ये सदरील जे काही उपाययोजना केलेली आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंगची उपाययोजना केलेली आहे, त्या उपाययोजनेप्रमाणे 2.5 लाख लिटर सरासरी पाणी त्या बोरमध्ये पुनर्भरण करण्यात आलेले आहे. बोर पुनर्भरणाची यंत्रणा नेमकी कशी काम करते याविषयी जल अभियंते ओमप्रकाश खानापुरेंनी सविस्तर माहिती सांगितली. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाणी एकत्रितपणे गोळा करून जेव्हा फिल्टर आणि बोरच्या जवळ हॉरिझॉन्टल पाईपद्वारे गोळा होते, गोळा झाल्यानंतर आम्ही सर्वात प्रथम दक्षता म्हणून अशी घेतो की पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी वर्षभर छतावर धूळ आणि इतर काही केर कचरा घाण वगैरे गोळा झालेले असते, ते नॅचरली बोरमध्ये जायला नको, बोरचे पाणी मधून इतर कोणता प्रादुर्भाव व्हायला नको याची दक्षता घेतली जाते. त्यासाठी पहिल्या पावसाचे पाणी छतावरील पहिल्या पावसाचे पाणी सरळ सिंटेक्स टँकमध्ये गोळा होण्याच्या ऐवजी आम्ही तिथे एक वेगळा व्हॉल्वची सोय केलेली आहे. त्या व्हॉल्वमधून पहिल्या पावसाचे पाणी आम्ही बाहेर सोडून देतो आउटलेटद्वारे. पहिल्या पावसाचं पाणी संपल्यानंतर पुन्हा तो व्हॉल्व आम्ही बंद करतो आणि त्यानंतर मात्र नियमितपणे पाणी सिंटेक्समध्ये गोळा केले जाते. सिंटेक्समधून गोळा केलेले पाणी फिल्टरमध्ये जाते. फिल्टरमधली रचना जी आहे ते साधारणपणे सर्वात खालच्या बाजूला छोटे छोटे गोटे किंवा मोठे ग्रॅव्हल प्रकारातले अर्धा फुटाचा थर दिलेला आहे. त्यावरती पुन्हा छोटे खडीचा थर आहे. खडीच्या वरती अर्धा फूट कोळशाचा थर आहे आणि त्यावरती छोट्या वाळू स्वच्छ चाळलेल्या वाळूचा थर आहे. सिंटेक्समध्ये गोळा झालेले पाणी जेव्हा फिल्टरच्या वरच्या थरावर येते तेव्हा बारीक वाळूमधून पाणी शुद्ध गाळून जाते. कोळशामध्ये त्याचे काही प्रमाणामध्ये त्यामध्ये हानिकारक केमिकल्स वगैरे जे मिसळलेले असतील तर तिथे त्याचे शुद्धीकरण होते. नंतर फिल्टरद्वारे पाणी बोरमध्ये सोडण्यात येते. फिल्टरचा आउटलेट पाईप बोरला सरळपणे जोडण्यात येतो. बोरला जोडल्याच्या नंतर तो केसिंग पाईप जे आहे त्याच्या एक्झॅक्टली सरफेस एरियाला आपण टँजेन्शियल म्हणूयात किंवा सरफेसला फ्लश घेत होतो, जेणेकरून फिल्टरमधून बोरमध्ये पडणारे पाणी सरळ बोरमधील सबमर्सिबल मोटरवर पडणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्यामुळे बोरच्या बाजूचा भूस्तर व बोरमधील मोटारीचे नुकसान होऊ नये याची दक्षता घेण्यात येते. या बोरवेल पुनर्भरणाच्या माध्यमातून दरवर्षी किमान 40,000 लिटर पासून ते 2 लाख लिटर पाणी एका बोरवेलमध्ये पुनर्भरण करण्यात यश आलंय. यासाठी जेमतेम सरासरी 30,000 रुपयांचा खर्च येतोय. या उपक्रमामुळे पाणी टंचाई दूर झाल्याचा सोसायटीतल्या रहिवाशांचा अनुभव आहे. शिवाय पाण्याचा हार्डनेस 700 PPM ने कमी झालाय. मागच्या वर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीम माझ्या मिस्टरांना पुनर्भरण करायचं सांगितलं, त्यामुळे त्यांनी ते जल पुनर्भरून घेतलं आणि पाण्याचा साठाही वाढला. आता ऑगस्ट महिना आहे आणि पाऊस 25-30% झाला आहे लातूरमध्ये, तरी पाणी कमी नाही. माझ्या घरी तर पाणी आहे, पण मी आणखीन 12-13 जणांच्या घरी आम्ही पाणी देतो. त्यांच्या पण घरी आमच्या बोरचं पाणी पुरवलं जातं. आणि मी महिलांना आवाहन करते की प्रत्येक महिलांनी आपल्या घरी जल पुनर्भरण करून घ्यावे. आपण साडीचा दागिन्याचा जसा हट्ट करतो त्यापेक्षा पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं हा पाणी आपल्या घरात कसं मुरवलं पाहिजे आणि पाण्याचा साठा खाली जमिनीमध्ये कसं वाढायला पाहिजे हे आपल्या तर घरासाठी झालं, पण समाजासाठी सुद्धा आपलं काहीतरी एक महत्त्वाचं आपण काम करतो, त्याच्यामुळे एक आनंदही होतं. पाणी वाचवून आणि जमिनीत जिरवूनच ते वाढणार आहे.
हीच गोष्ट लातूरच्या नागरिकांनी लक्षात घेतली. त्यामुळे आज ऐन दुष्काळी अवस्थेत आजूबाजूचे बोरवेल्स बंद पडलेले असताना अष्टविनायक विहारमधील बोरवेल्स मात्र जिवंत आहेत. या आदर्श उपक्रमाची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून करायला हवी. दीपक क्षीरसागर, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.